प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आरंभ है प्रचंड। करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है। विधानसभा चुनाव से पहले ऐरोली विधानसभा क्षेत्र में चुनावी बिगुल बजाते हुए आज महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस उपाध्यक्ष अनिकेत म्हात्रे के नेतृत्व में महाबाइक रैली का जोरदार आयोजन किया गया। इस महाबाइक रैली में सबसे खास मौजूदगी रही वह थे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष विधायक नाना पाटोले, जिन्होंने खुद बुलेट चलाकर ऐरोली से इच्छुक उम्मीदवार अनिकेत म्हात्रे के चुनावी प्रचार का औपचारिक शुभारंभ किया। भारी बारिश के बीच नाना पाटोले और अनिकेत म्हात्रे की बुलेट सवारी सभी का ध्यान खींचती नजर आई। वाशी ब्लू डायमंड होटल से ऐरोली तक निकाली गई इस महाबाइक रैली में अनिकेत म्हात्रे के समर्थन में युवक कांग्रेस ने जोरदार शक्ति प्रदर्शन कर महायुति के स्थानीय नेताओं के बीच हलचल पैदा कर उनकी नींद उड़ा दी। इस दौरान घनसोली और ऐरोली में कांग्रेस के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन भी नाना पाटोले के हाथों संपन्न हुआ। तत्पश्चात ऐरोली में आयोजित संवाद परिवर्तनाचा मेळावा में कांग्रेस ने आगामी विधानसभा चुनाव की रणनीति पर मंथन कर कार्यकर्ताओं और पदाधिकारियों में जोश भरने का काम भी किया, जहां कांग्रेस के जिलाध्यक्ष अनिल कौशिक, पूर्व उप महापौर रमाकांत म्हात्रे, मंदाकिनी म्हात्रे, अंकुश सोनावणे उपस्थित थे। इस दौरान नवी मुंबई में कांग्रेस की बढ़ती ताकत को देख असंख्य युवाओं ने नाना पाटोले की मौजूदगी में कांग्रेस में प्रवेश भी किया। नाना पाटोले ने अपने संबोधन में जहां अनिकेत म्हात्रे के कार्यों की तारीफ की, वहीं यह भी कहा कि हर जगह अब कांग्रेस के समर्थन में माहौल बनता नजर आ रहा है। मी आता तुमचे सगळे याद्या मागवल्या। आताच मी अनिकेतला सांगितलं की तुम्ही पीसीला पाठवायला मी तातडीने आता फोन चालू करतो सगळ्यांचे। मी जरा तपासणार, मी तुमचं ऐकून नाही चालणार, मी प्रॅक्टिकल माणूस आहे, त्यामुळे आता मी तातडीने सगळे फोनापाणी चालू करून तुम्ही यादी पाठवा, आम्ही चेक करू। आणि त्याच्यानंतर कारण की काय झालं की काँग्रेसमध्ये हे बूथ वगैरे काही नाही, हवायचं काम होतं, हवा बनली की झालं। मला विश्वास आहे की अनिकेतनी ज्या पद्धतीचं मधल्या काळामध्ये या शहराच्या शहर वाचवण्यासाठी जी यात्रा केली, भ्रष्टाचाराच्या विरोधातली यात्रा केली, त्याच्यामध्ये त्यांनी प्रामाणिकपणे उभं केलं असेल, पण मला एकदा तपासावं लागेल आणि तपासूनच मग पुढे जाऊ। 27 तारखेपासून आमच्या जागा शेअरिंगची मीटिंग सुरू होते, विधानसभेच्या जागा शेअरिंगची मीटिंग होते, त्याच्यामध्ये आम्ही भूमिका मांडणार आहे। आणि विशेष करून नवी मुंबई या याच्यामध्ये जे काही चित्र आज आहे ते काँग्रेसच्या बाजूने दिसते, ही भूमिका आम्ही मीटिंग मध्ये मांडणार। वहीं नवी मुंबई में महाबाइक रैली से अपनी ताकत दिखाने वाले अनिकेत म्हात्रे ने कहा कि स्वयं घोषित शिल्पकार के चक्रव्यूह से नवी मुंबईकरों को बाहर निकालकर शहर में परिवर्तन की लहर अब जरूर देखने मिलेगी। हे बघा, आज नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने जे आम्ही गेल्या वर्षभरापासून जे आहे काहीतरी कर नवी मुंबईकर या लोकचळवळीच्या माध्यमातून जे आहे नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या समस्या प्रशासनापुढे मांडण्याचा जो आहे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे। तरी सुद्धा जे आहे आजपर्यंत जे आहे आम्ही जे प्रश्न मांडले होते, मग आरोग्याच्या बाबतीत असेल, त्यानंतर विजेच्या बाबतीत असेल, मग प्रकल्पग्रस्तांचे या ठिकाणी प्रश्न असतील, असे विविध समस्या घेऊन आम्ही मोर्चा देखील काढला होता।
तरीसुद्धा जे आहे आज या ठिकाणी जे आहे आमचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये देखील नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा पर्व आम्ही जो आहे लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत, लोकांच्या परत एकदा समस्या जाणून घेणार आहोत आणि जे काय या शहराला जे आहे लुटण्याचं काम आणि गेल्या चक्रोईमध्ये अडकण्याचं काम इकडच्या स्वयंघोषित शिल्पकारांनी केलेलं आहे ते लोकांपर्यंत आम्ही जाऊन जागृत त्यांना करणार आहोत आणि निश्चित मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी जो आहे परिवर्तन आपल्याला पाहायला भेटेल. आज तुम्हाला सांगू इच्छितो की नवी मुंबई क्षेत्रामध्ये जे आहे आम्ही जेव्हा लोकांच्या समस्या जाणून घेत होतो आपण या ठिकाणी बघा की लोक आता 5 वर्षानंतर जे ते जनसंवाद करतात ते लोकांना त्यांच्यापर्यंत बोलवतात, परंतु युथ काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाण्याचा जे आहे प्रयत्न करणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आम्ही घनसोली या ठिकाणी जे आहे घनसोलीची जी दर्गा आहे त्यासमोर आम्ही एक कार्यालय ओपन केलेलं आहे. त्याचसोबत ऐरोली सेक्टर 8 मध्ये देखील आम्ही या ठिकाणी कार्यालयाचं उद्घाटन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ऐरोली विधानसभेच्या प्रत्येक नोडमध्ये काँग्रेस पक्षाचं जनसंपर्क कार्यालय आपल्याला पाहायला भेटेल. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.